महायोजनादूतमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण सोलार पंपाच्या ज्या हेड संदर्भात आहे तर बराच वेळा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत। आता काय झालेलं आहे की नवीन जे आहेत शेतकरी बांधव त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत आणि वारंवार विचारण्यात येतं की हेड म्हणजे 3 HP पंपासाठी जे हेड नेमकं योग्य हेड कोणतं, तर त्या संदर्भातली जी काय आहे ती माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही महायोजनादूतच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारी जे काही बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला सुद्धा तुम्ही प्रेस करा। बघा मित्रांनो, 3 HP पंप आपल्याला शासनाच्या माध्यमातून जे आहे ते 3 HP, 5 HP आणि 7.5 HP पंप मिळतो। तर त्याच्यामध्ये जे आहे ते 3 HP हा जर तुम्ही विहिरीवर बसवत असाल तर त्याच्यासाठी जे आहे तर तुम्ही 30 मीटर हेड टाकू शकता। आता या 3 HP पंपावर जो आहे तो तुम्ही जास्तीत जास्त 150 मीटर पर्यंत हेड वापरू शकता, परंतु याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं हे आहे। आता शासनाच्या माध्यमातून फक्त तुम्हाला एक 70 मीटर हेड दिला जातो। 70 मीटर हेड म्हणजे त्याच्यामध्ये 210 फूट 200 फूट पाईप, 200 फूट वायर, कंट्रोलर, 6 पॅनल ह्या इत्यादी सामान त्या ठिकाणावर तुम्हाला दिलं जातं। मग आता एक्स्ट्रा हेड जर वाढवायचं तर आता काही कंपन्या आहेत 100 मीटर पर्यंत सुद्धा हेड त्या ठिकाणी तुम्हाला देतात। आता याच्यामध्ये आहे जर तुम्हाला 3 HP पंपासाठी जर 100 बोरमध्ये सोडायचा तर 70 मीटर हेड हे सफिशियंट आहे। त्याच्या जर खाली जर तुम्हाला जायचं म्हटलं 100 मीटर हेड जर टाकत असाल तर त्या ठिकाणी वरचा जो पाईप आहे त्याची तुम्हाला डायमीटर कमी करावं लागेल। 100 मीटर जर टाकत असाल तर वर 2 इंचीच्या ऐवजी तुम्हाला 1.5 इंच पाईप त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे। आणि जसं तुम्ही जर वाढवत जासाल हेड वाढवत जात असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते त्या पाईपची जे काही डायमीटर आहे, पाईपची जी काही जाडी आहे ती त्या ठिकाणी कमी करावं लागेल। आता 3 HP पंपासाठी माझा एक मत आहे, वैयक्तिक मत आहे। आता भरपूर शेतकरी म्हणतात की आम्ही 600 फुटापर्यंत टाकला, 700 फुटापर्यंत टाकला, पण त्याला कोणत्याही प्रकारचा हे नाही, आधार नाही, अधिकार म्हणजे तथ्य नाही त्या गोष्टीमध्ये। जास्तीत जास्त तुम्ही 150 फुटापर्यंत टाकू शकता। ते त्याला पूर्णपणे तुम्हाला 1 इंची डिलिव्हरी पाईप त्या ठिकाणी टाकावं लागेल, कारण तुम्ही जर मोठा पाईप जसा आहे तसा जर वापरत असाल तर त्या ठिकाणी तुमचा 100 मीटर जरी हेड टाकला, 200 मीटर जरी हेड टाकला तर पाणी वर आणणार नाही मोटर, कारण तुमचं जे पाईपाचं वरचं जे काही वजन आहे ते त्याच्यावर जास्त पडेल आणि पूर्णपणे जे आहे तर त्या ठिकाणी त्या मोटरची फिरण्याची गती, त्या फिरण्याचा RPM पूर्णपणे त्या ठिकाणावर कमी होऊन जाणार आहे। त्यामुळे जे आहे तर 3 HP पंपासाठी सर्वात बेस्ट, सर्वात जास्त पाणी मारण्यासाठी जर म्हणत असाल तर 90 फुटापर्यंत तुमचा जो हेड आहे तर तुम्हाला 30 मीटर हेड त्या ठिकाणी घ्यायचा आहे। त्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या 90 फुटापर्यंत पाणी हा भरपूर पाणी त्या ठिकाणी देऊ शकतं, कारण ती मोटर 230 व्होल्टवर चालणारी मोटर आहे आणि टोटल पॅनल जे आहेत 180 ते 190 व्होल्ट एवढंच व्होल्टेज त्या ठिकाणी प्रोड्यूस करतात। त्याच्यामुळे जे आहे ते जास्त खोलीपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही, कारण DC मोटर आहे। DC व्होल्टेज, DC करंट जो जितक्या दूरपर्यंत नेत असाल तर तितक्या दूरपर्यंत त्याचं व्होल्टेज लॉस होत चालतं। त्यामुळं जेवढ्या खोल नेत असाल तर तेवढ्या खोलीपर्यंत त्या ठिकाणी मोटर चालत नाही। मोटर ही तुम्हाला 3 HP ची V4 ची मोटर येते आणि जर तुम्ही पंप V6 चा 30 मीटर हेडचा पंप घेत असाल तर त्यावर V6 चा पंप येतो आणि 50 मीटर पण काही म्हणजे मोठ्या HP ला त्या ठिकाणी जे आहे ते V6 चा देत आहेत, परंतु 70 मीटरचा देत असाल तर त्या ठिकाणी V4 चा तुम्हाला पंप येणार आहे। V4 मध्ये 70 मीटर मध्ये जवळपास 8 ते 15 एम्पिलरच्या दरम्यान एम्पिलर त्या ठिकाणी असणार आहेत। जसं तुम्हाला खोलीपर्यंत टाकायचं आहे 450-500 फुटापर्यंत तुम्ही जो आहे तो 3 HP चा पंप मोटर आहे तर त्या ठिकाणी चालू टाकू शकता। बोरमध्ये 550 फुटापर्यंत जर टाकत असाल तर त्या ठिकाणी 1 इंची डिलिव्हरी तुम्हाला वापरावी लागेल आणि त्या खाली टाकायचा प्रयत्न करत असाल तर अजिबात टाकायचा प्रयत्न करू नका, खर्च करून तुमचा पूर्णपणे वाया जाणार आहे। शासनाकडून फक्त जे आहे ते तुम्हाला 70 मीटर पर्यंत भांडवल मिळणार आहे। आता काही कंपन्या देतात, कंपन्याशी संगनमत करून शेतकरी ते भांडवल घेतात, तो भाग वेगळा राहिला, पण शासन नियमानुसार शासनाच्या याच्यानुसार जे आहे ते 70 मीटर पर्यंत म्हणजे 210 फुटापर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी भांडवल दिलं जातं। आता वारंवार या 3 HP संदर्भात विचारणा करण्यात येत होती, त्या कारणानं हा एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला। माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।